आदरणीय महाराज व व्यासपीठ यांना नमन करून मी आपल्याला आज 2 शब्द सांगत आहे। हे जे शिबिर इथे आपण घेत आहोत वैद्य गायकवाड विश्व भेषज फॅमिली, तर मला असं सांगायचं की आपण या पंचक्रोशीतील सगळे रुग्ण आणि गावकरी फार नशीबवान आहोत की आपल्याला एवढे छान वैद्य डॉक्टर इथे या सेवेसाठी भेटले आहेत। आणि याच्यापेक्षा जास्त नशीबवान हे गायकवाड फॅमिली आहे की ज्यांना आपली सेवा करण्याची संधी भेटलेली आहे। आणि याच्यापेक्षा नशीबवान मी आहे की मला या छान पुण्याच्या कार्यामध्ये सेवा देण्यासाठी त्यांनी निवडलेलं आहे। तर आज या ठिकाणी डॉक्टर मनोज यांनी आपल्याला खूप सारी माहिती सांगितली आहे। ह्याच्यात जी माहिती सांगायची राहिली आहे त्याच्याबद्दल मी 1-2 शब्द सांगतो। अग्निकर्म आणि विद्धकर्म हे खूप जणांना माहिती नाही। तर विद्धकर्म म्हणजे काय, तर विशिष्ट ठिकाणी सुई टोचून तिथला वात बाहेर काढला जातो। जसं आपल्याला माहिती आहे चायनामध्ये ॲक्युपंक्चर करतात आणि ॲक्युप्रेशर म्हणजे विशिष्ट ठिकाणी दाब दिला की तिथला आजार बरा होतो। तर असे आपल्या शरीरात जे आजार आहेत त्या आजारानुसार वेगवेगळ्या पॉईंट ठरलेले असतात, त्या पॉईंटच्या ठिकाणी आपण सुई टोचून तिथला वात बाहेर काढतो। माझा हे सांगण्याचा उद्देश एवढा आहे की खूप साऱ्या लोकांना माहिती नसतं, अज्ञान असतं की आपण हे काय करतोय हे माहिती पाहिजे। त्याच्यामुळे आज या शिबिरामध्ये जे रुग्ण या शिबिराचा लाभ घेणार आहेत त्यांना ही माहिती पाहिजे की आपण डॉक्टर लोक हे काय करत आहोत। तर सुई टोचून तिथला वात बाहेर काढणे म्हणजे विद्धकर्म। विद्धकर्म केल्याने त्या ठिकाणी सूक्ष्म रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि त्या अवयवाचा त्या आजार बरा होतो। त्याच्यानंतर अग्निकर्म करतो। अग्निकर्म म्हणजे काय, तर त्या ठिकाणी सोन्याच्या तारेने विशिष्ट शलाकेनं शेक दिला जातो। तर शेक दिल्याने त्या ठिकाणचा कुठलाही आजार असेल तर मॉडर्न सायन्सनुसार त्या ठिकाणी मायक्रो सर्क्युलेशन सुरू होतं आणि त्या ठिकाणी एंडोर्फिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो, ज्याने नॅचरल पेन किलर ऍक्टिव्हिटी सुरू होते। म्हणजे आपल्याला माहितीच आहे की आपण काही झालं की मेडिकलमध्ये जाऊन बारीकशी ॲलोपॅथीची किंवा दुसरी कुठल्या पॅथीची असेल तर पेन किलर घेत असतो। तर अशी कुठलीही गोळी खायची गरज नसते। अशी छानशी ऍक्शन जी आहे ते नैसर्गिकरित्या विद्धकर्म आणि अग्निकर्म याने भेटते। त्याच्यानंतर सुवर्णप्राशन, जसं सरांनी सांगितलं तसं बुद्धी स्मृती एकाग्रता वाढण्यासाठी औषध देतो। तर हे लहान मुलांनाच का देतो, कारण की लहान मुलांमध्ये लहान वयामध्ये बुद्धीचा विकास चांगला होत असतो। त्याच्यामुळे सुवर्णप्राशन हे लहान बालकांना देत असतात। दर महिन्याला गुरुपुष्य नक्षत्राला देत असतात। त्याच्यानंतर आपण इथे स्नेहन स्वेदन करतो। स्नेहन म्हणजे काय, थोडक्यात औषधी तेलाने मालिश करणे। तर कुठलाही आजार असो, हा आजार जो असतो तो वातामुळे होतो। म्हणजे संधिवात जो असतो, कुठलंही दुखणं जे असतं ते वातामुळे होतं, वात दोषामुळे। वात दोष वाढणे किंवा कमी होणे यामुळे दुखणं हे लक्षण असतं। तर मी आता या शिबिरामध्ये जे सर्व रुग्ण आहेत त्यांना सांगू इच्छितो कुठलाही आजार जो आहे जो वातामुळे होतो तो तेल लावल्याने आणि तूप खाल्ल्याने बरा होतो। ठीक आहे। ज्यांना पित्ताचा त्रास आहे, ज्यांना ऍसिडिटी आहे, पित्ताचा त्रास आहे, त्वचेचे विकार आहेत, विशिष्ट ठिकाणी आग होते शरीरामध्ये, तर ही पित्तामुळे होतात। वाढलेलं पित्त असो किंवा कमी झालेलं पित्त असो, ते सुद्धा आपल्या दिनचर्या आणि ऋतुचर्या हे जर व्यवस्थित ठेवलं तर हे आजार यांनी कमी होतात। दिनचर्या आणि ऋतुचर्या म्हणजे काय, थोडक्यामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याचे जे नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत ते आपण फॉलो करणे। थोडक्यामध्ये सकाळी वेळेवर उठणे, सकाळी शौच विधी करणे, सकाळी योगा प्राणायाम आसन, आपल्याला शक्य होईल तो व्यायाम करणे। प्रत्येकाने सकाळी स्वतःला वेळ देणे फार महत्वाचं आहे। स्वतःसाठी सर सलामत तो पगडी पचास। आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर आपण सगळ्या गोष्टी आपल्या करू शकतो। आपल्या दिनचर्या ऋतुचर्या म्हणजे ऋतू बदलला तर ऋतूनुसार आपला आहार विहार बदलणे हे पण तेवढं महत्वाचं आहे। त्याच्यानंतर स्वेदन करणे। स्वेदन म्हणजे काय, औषधी सिद्ध काढ्याची वाफ आपल्याला इथं देत आहोत आपण, त्यानं सुद्धा वात शरीरातलं कमी होतो। तर अशा प्रकारे इथे आपण आज सुवर्णप्राशन, अग्निकर्म, विद्धकर्म आणि आपल्याला जो आजार आहे त्या आजाराचं निदान करून इथे औषध दिलं जाणार आहे। इथे जे डॉक्टर